अशी ही चटपटीत कारल्याची सुकी भाजी डब्यासाठी नक्की करून बघा। न खाणारे सुद्धा आवडीने खातील। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल। सोबतच 100 पेक्षा जास्त सुक्या आणि भरल्या भाज्यांचा असा एक छान मसाला शेअर केलेला आहे। असा मसाला तुम्ही एकदाच फ्रीज मध्ये करून ठेवला की अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही वापरू शकता आणि यापासून वेगवेगळ्या सुक्या आणि भरल्या भाज्या तुम्ही तयार करू शकता। सेम मसाला वापरून कमी कडू मात्र मस्त चटपटीत कारल्याची सुकी भाजी बघणार आहोत आणि वेगवेगळ्या भाज्या मसाला वापरून कशा तयार करायच्या ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चटपटीत कारल्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक 4 मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 400 ग्राम प्रमाणात कारली घेतलेली आहे। बाजारातून जेव्हाही तुम्ही भाजीसाठी कारली घेताना खूप जास्त जाड घ्यायचं नाही। असं हे सरसरीत किंवा थोडं पातळ कोवळं आणि देठाचा भाग छान हिरवा आणि हाताने दाबून बघितला की छान कडक आपल्याला कारली निवडून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थोडीशी हलकी पोपटी रंगाची कारली मिळाली तर ती सुद्धा तुम्हाला घेता येईल। ती कारली सुद्धा चवीला अगदी छान लागतात। बाजारातून कारली आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तासासाठी आपण स्वच्छ करून घेतलेले आहे। दोन्हीकडच्या साइड्स काढून घ्यायचा आहे आणि चकत्यांप्रमाणे किंवा तुम्हाला जसे आवडतील त्या आवडीनुसार तुम्ही हा कारल्यांचे तुकडे करून घेऊ शकता। असं केलं की भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। बघू शकता कारली आपण अगदीच कोवळी घेतल्यामुळे अगदी यामध्ये कोवळ्या बिया आहेत। जर तुम्हाला निभार भेटल्या तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण त्याची सुद्धा भाजी खाताना मस्त कुरकुरीत लागते कारण बियांचा भाग थोडासा कडक असतो। सेम पद्धतीत 4 किंवा 400 ग्राम कारली आपण अशी छान चिरून घेतलेली आहे। तर एका कारल्याला थोडंसं कडक बी आहे। आता हे कडक बी जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल कारण खाताना भाजी मस्त कुरकुरीत लागते। अजिबात बीचा भाग आपल्याला काढून टाकायचा नाही। कारला आपण आता मॅरिनेट करणार आहोत ज्यामुळे तुमची भाजी अजिबात कडू होत नाही। त्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालणार आहोत। हाताने चमचाने किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये छान हे चुरून घ्यायचं आहे। असं छान करून घेतलं की याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक 10-20 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। असं केलं की यातला कडूपणा कमी होतो आणि भाजीच्या आतपर्यंत हळद मीठ चांगलं मुरलं जातं आणि त्याने तुमची भाजी कमी कडू आणि चवीला अगदी छान लागते। म्हणून असं हळद मीठ लावून साधारणतः 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। कारलं छान मॅरिनेट होईपर्यंत सुक्या भाज्यांचा मसाला अगदी 5-6 मिनिटात कसा तयार करायचा ते बघणार आहोत। असा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही वापरू शकता। त्यासाठी कढईमध्ये फक्त चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की मेजरिंग कपने साधारणतः पाव कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम आणि चमचाने मोजाल तर साधारणतः 4 ते 5 चमचा आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे। सोबतच यामध्येच अर्धा चमचा आपण धने घेतलेले आहे, अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहे। पांढरे तिळाऐवजी तुम्ही खुरासणी किंवा काळे तीळ वापरले तरी सुद्धा चालू शकेल। 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लहान असेल तर थोडं जास्त घ्या। 2 ते 3 चमचे आपण इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। मध्यम आचेवर साधारणतः एक 5-6 मिनिटं अगदी तळापासून ढवळत हे सगळी जिन्नस आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीला शेंगदाणा आणि खोबरं थोडंसं खरपूस करून घेतलं आणि वरून सगळी जिन्नस घातली तरी सुद्धा चालू शकेल। आता मस्त यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे। आपण गॅस बंद केलेला आहे आणि संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। लक्षात असू द्या भाजून चांगलं थंड करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर मसाला तुमचा खराब होऊ शकतो। मसाला संपूर्ण थंड झालेला आहे। स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला जाडसर आपण हे फिरवून घेतलेलं आहे। हातावर घेतलं की थोडंसं रवाळ किंवा थोडंसं जाडसर असं आपल्याला लागू शकतं। अजिबात हे तुम्हाला तेलकट दिसत नसेल, नुसत्याच भाकरी बरोबर खायला सुद्धा छान लागतं बरं का। तसा हा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। अजिबात हा मसाला खराब होत नाही। तर असा हा मसाला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। कारली झाकून ठेवून साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। हळद आणि मीठ व्यवस्थित कारल्याला लागलेलं आहे। आता तुम्हाला जर ही भाजी सकाळी करायची तर रात्रभर तुम्ही हळद मीठ कारल्याला लावून ठेवू शकता। जर रात्री करायची असेल तर दुपारी किंवा सकाळी असं लावून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल।
असं हे छान हाताने आपण सोडून हळद मीठ या कारल्याला छान लावून घेणार आहोत आणि हलकंसं आपण याला पिळून घेणार आहोत। म्हणजे असं केलं की काय होतं माहितीये का, यातला कडवटपणा असतो तो कमी होतो। आणि महत्त्वाची गोष्ट, कारली पिळत असताना खूप जास्त जोर लावायचा नाही, हलक्याशा मुठीत घेऊन आपल्याला ही कारली दाबून एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि सेम पद्धतीत उरलेली सगळी भाजी आपण करून घेणार आहोत। जरी तुम्ही कंठोळीची भाजी खात असाल ना, तर बनवण्याची पद्धत सेमच आहे। याच पद्धतीने हळद मीठ लावून तुम्ही ही भाजी हाच मसाला वापरून तयार करू शकता। बघू शकता असं हे हळद मिठाचं थोडंसं कडवट पाणी निघालेलं आहे। आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि ही भाजी बनवण्यासाठी कमी कडू आणि छान कारल्याच्या चकता आपल्याला तयार मिळालेले आहे। आता या भाजीला आपण फोडणी देणार आहोत। पुन्हा सेम कढई गरम करून घेतलेली आहे। एक 2 ते 3 चमचे आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे। या भाजीला मस्त कुरकुरीत होण्यासाठी तेल थोडंसं जास्त घालायचं आहे। भाजीला चव अगदी छान येते। तेल हलकंसं गरम झालं की 5-6 लसणाच्या ताज्या ठेचलेल्या पाकळ्या घातलेल्या आहे। ताजं लसूण घातल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते। लसूण आपल्याला हलक्याशा बदामी रंगावर मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे। लसूण छान परतला की इथे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहे। कांदे शक्यतो असे हे उभे आणि पातळ चिरून घ्या, म्हणजे कांद्याला स्वतःचा गोडवा असतो, त्यामुळे तुमची भाजी कमी कडू व्हायला मदत होते। कांदा सुद्धा आपण साधारणतः मोठ्या आचेवर एक 2 ते 3 मिनिटं हलक्याशा बदामी रंगावर छान करून घेतलेला आहे। खूप रंग जास्त याचा बदलायचा नाही, नाहीतर भाजी तुमची आणखीन थोडीशी जास्त कडवट लागू शकते। गुलाबी रंगावर कांदा झाला की यावर हे कारलं आपण घातलेलं आहे आणि कांद्यामध्ये साधारणतः एक 5 मिनिटं आपण हे छान परतून घेणार आहोत। असं केलं की कांद्यातला गोडवा असतो तो भाजीमध्ये एकजीव होतो आणि असं हे कांद्यामध्ये परतून घेतलं की भाजीचा रंग छान येतो आणि चवीला ही भाजी अगदी छान लागते। तुम्ही कधी असं करत नसाल तर एकदा नक्की करून बघा। या पद्धतीने भाजी अगदीच मस्त लागते, शिवाय खूप कमी कडू। मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत साधारणतः रंग हलकासा बदलेपर्यंत एक 3 ते 4 मिनिटं आपण छान परतून घेतलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त कारल्याचा छान सुगंध पसरलेला आहे। असं छान परतलं की यावर आपण आता झाकण लावणार आहोत आणि साधारणतः एक मध्यम आचेवर 5 मिनिटांसाठी आपण शिजत ठेवणार आहोत। तसं बघायला गेलं तर सुरुवातीला कारला आपण मस्त परतून घेतल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही। 5 मिनिटं मध्यम आचेवर भाजी वाफेवर आपण शिजवून घेतलेली आहे। आता एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता सगळ्या घरात छान कारल्याचा सुगंध पसरलेला आहे। ज्यांना कोणाला कारल्याची भाजी आवडते ना, तर त्यांना हा सुगंध नक्कीच आवडणार आहे। तर कांद्यामध्ये आपण हे छान मस्त शिजवून घेतलेलं आहे आणि ही भाजी आपण 90% शिजवून घेतलेली आहे। रंग हलकासा याचा छान बदललेला आहे। आता यामध्ये आपल्या रोजच्या वापरातले सुके मसाले घालणार आहोत। आवडीप्रमाणे किंवा अर्धा चमचा आपण इथे रोजच्या वापरातला मालवणी मसाला घातलेला आहे। तुम्ही कोणतेही साठवणीचं तिखट वापरू शकता। अर्धा चमचा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा गोडा मसाला घातलेला आहे। आता या आपल्या गोडा मसाल्यामध्ये मस्त खरपूस भाजून घेतलेलं सुकं खोबरं, तीळ, खसखस, गरम मसाले, बेडगी मिरची असल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते। तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर याऐवजी थोडासा गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालू शकेल। कुकिंग तिकीट मराठीचे मसाले आपण पुन्हा एकदा डिलिव्हरीसाठी सुरुवात केलेली आहे। ज्यांना कोणाला आपले हे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तिथे फक्त मेसेज करून हे सगळे मसाले अगदी घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता। पुन्हा येऊ आपल्या भाजीकडे। हळद सुरुवातीलाच घातल्यामुळे भाजीला आपण अजिबात घालणार नाही, नाहीतर भाजीला थोडासा जास्त कडवट चव येऊ शकतं। भाजी छान चटपटीत, कमी कडू आणि छान चवीची होण्यासाठी चिंच गुळाची 1 चमचाभर आपण इथे चटणी घातलेली आहे। आपण इथे घरामध्येच तयार केली, तुम्ही हवे असेल तर 2 चमचे चिंचेचा कोळ आणि छोटासा गुळाचा खडा वापरू शकता। आता ही सगळी जिन्नस छान एकजीव आपण मस्त परतून घेणार आहोत, म्हणजे प्रत्येक कारल्याच्या तुकड्याला हे सगळे मसाले चिंच गुळ असं चांगलं लागलं पाहिजे। असं छान कोट झालेलं आहे। घातलेलं चिंच गुळाची चटणी असेल, तिखट गोडा मसाला असेल, भाजीला छान लागण्यासाठी किंवा छान एकजीव होण्यासाठी पुन्हा 2 मिनिटांसाठी मध्यम आचेवर आपण हे झाकून ठेवलेलं आहे। 2-3 मिनिटांनंतर झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता रंग खूप छान आलेला आहे। मस्त भाजी मऊसूत छान शिजलेली आहे। आता मॅरिनेट करताना हळद मीठ घातल्यामुळे तसं मीठ घालण्याची मला गरज वाटत नाही। तुम्ही थोडीशी टेस्ट करा आणि चवीपुरतं मीठ घालू शकता। आणि तयार केलेला मसाला होता ना, त्यातला अर्धा चमचा किंवा एक 4-5 चमचे आपण यामध्ये घालणार आहोत। सगळ्या शेवटी मसाला घालायचा आहे, कारण ऑलरेडी सगळे मसाले खरपूस भाजून घेतल्यामुळे कच्चा राहण्याचा तसा प्रश्न येत नाही। आणि पुन्हा 1 मिनिट मध्यम आचेवर छान
परतून घेतलेली आहे आणि अशी ही तुमची कमी कडू छान चटपटीत आणि मसालेदार तुमची भाजी तयार झालेली आहे। आता हाच मसाला वापरून तुम्ही 100 पेक्षा जास्त भाज्या अगदी सारख्याच पद्धतीने सगळ्या शेवटी वापरून तयार करू शकता। भाजीसाठी हा मसाला चांगले खरपूस आपण सगळी जिन्नस भाजून घेतल्यामुळे अजिबात कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही। जेव्हा तुमची भाजी संपूर्ण तयार झाली की 1 मिनिट आधी तुम्हाला हा मसाला वापरायचा आहे आणि जर तुम्हाला भरल्या भाज्यांसाठी हा मसाला वापरायचा आहे ना, तर तुम्हाला जसं कांद्याबरोबर तुम्ही मसाले घालता वेगवेगळे, त्याबरोबरच 1 2 ते 3 चमचे तुम्हाला हा मसाला वापरायचा आहे आणि अशा या 100 पेक्षा जास्त सुक्या आणि मस्त भरल्या भाज्या तुम्ही तयार करू शकता। तर ही कारल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल। आणि कुकिंग तिकीट मराठीचे आपले स्पेशल मसाले तुम्हाला जर घरबसल्या ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता। तर आजची ही चटपटीत कारल्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।